वाजव म्हणून वेलची पावडर वेलची बिलची भाजतोस. ते या बनवते घारगे बनवते भोपळ्याचे. वा पावसाळ्यात आपल्याकडे भोपळे मिळतात ना तर भोपळ्याचे घारगे बनवणार हा. त्याच्यासाठी ही वेलची भाजून ती मिक्सरला लावून घेणार म्हणजे त्याची पावडर करूची आहे. गरम करून ती ना वेलची वाटली जात नाही त्याच्यासाठी आपण मग साखर टाकूया आतमध्ये. किती 2 पेढे 2 पेढे छोटेसे होते एकदम एकदम छोटे ते टाकायचे आणि लावून घ्यायचे. ही बघा आपली वेलची पावडर मस्तपैकी तयार झाली नाही गे. असं भारी येतं ना वेलची पावडरचं मस्त. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आपल्या मालवणी पद्धतीने बनवलेले भोपळ्याचे घारगे. भोपळ्याचे घारगे हा एक गोड पदार्थ आहे. बरेच दिवस दाखवायचं होतं पण आज तो मुहूर्त आलाय आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो भोपळ्याचे घारगे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आम्ही तुमच्यासाठी काय खास घेऊन आलो आहोत बघा भोपळा आणि भोपळ्याचे घारगे. आम्ही पण तुमच्यासाठी पहिल्यांदाच रेसिपी ट्राय करणार आहोत. आई बनवून दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे. आधी ह्या किसूचा लागतला ना किसू आणि गूळ असा थोडक्यात साहित्य लागणार आहे जास्त काय नाही लागणार. तो बारीक बारीक किसून घ्यायचं. तुकडे करून पण आपण कुकरला लावू शकतो पण आमच्याकडे कुकर छोटो आहे मोठो आहे. आणखी एक तुकडे उचलला म्हटलं जरा झाले तर आपल्या 4 देव पण मिळते. आमची रेसिपी बघतो आणि मग म्हणतील गपचूप मध्ये करून खाल्यानी काय गे. हो नाही कशासाठी दिला. तर आता हा भोपळा किसून घेऊया गूळ किसून घेऊया नंतर मग तुम्हाला दाखवते. बघा आई आता गूळ कापून घेते. किसून घेतला तरी चालतो कापून नाही किसून नाही कापूनच घ्यायचा. किसून तो चिकटून जातो. नाही किसून किती गुळ लागत तरी तुझ्या अंदाज सांगू ना. 150 ग्राम तरी होईल एवढ्या होय. गोड असतं ते घारगे म्हटल्यावर गोड पदार्थ. हा बघा हा एवढा खोबऱ्याचा बघा हा एवढा भोपळ्याचा किस आहे आणि हा एवढा जवळजवळ पाव किलो इतका आहे. पाव किलो इतका गुळ आहे. आता मी दाखवते पुढे काय करायचं आहे ते. आता आपण टोप तापत ठेवलाय आणि पहिला हा भोपळ्याचा किस आहे ना तो आपण टोपामध्ये ढवळून घेऊया आणि नंतर जरा वरून तूप टाकूया. आणि हा डायरेक्ट फोडणी टाकूया. वरून टाकलं तरी चालता तुझ्या आहे ना कसं करू. आणि नंतर त्याच्यात हे टाकायचं काय माहितीये मीठ थोडं. बस 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 हा आपल्याकडे आताची ना पाऊस म्हणजे जून मध्ये ना अळी घालतो आणि ना सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत भोपळे चांगले मस्तपैकी तयार होतात नाही गे. हो आताच्या बाजारात ना म्हणजे सप्टेंबर ऑगस्ट पासूनच योग सुरुवात होतो भोपळे. तर तसे बघा आपण देवगडसून घेऊन येला. इकडे आपल्या शिरगावात पण मिळतात. मी देवगडसून हो तिकडे स्वस्त मिळतात. एवढीशी मिळतात 30 रुपयाची. आणि हे कसे होते बरे होते. पावडर थोडी टाकणार आहोत आणि आता आपण गूळ टाकतोय आतमध्ये. चिबडाचे वडे हो चिबूड घालायचं ते पण करूया काहीतरी. चिबडाचे वडे हा चिबूड ते वडे आपले साधे ते वडे हा ते वडे हे घारगे हे वडे नाही. वेलची पावडर टाकूया चवीसाठी आणि थोडस मीठ आणि मीठ पिठा
तू फक्त एक सांगते तुका चायत घालून संपून मी नको. घालतच नाही चांगल्यापासून चायत टाकतं माझी. मी घातलंय आता 80 चाय. रुपयाची वेलची आणलेली आहे. घातलंय नाही हे बघ. मला चांगल्यापासून बडबड जाणूशी चायत घालते मी आता जाऊन बाजार पिते हे त्याच्यापेक्षा बघ. याचं मी वेलची टाकली. मी तर रोज रोज ऐकून घेणे आम्ही अमृत तुल्य पिताव जा परब अमृत तुल्य. हे पुसून ठेवचं लागतं नाही तर वलो आता मग साखर असता म्हणून. तर ही पावडर टाकते सुंठ पावडर. सुंठ पावडर जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची. सॉरी आता आईने मीठ टाकलंय आणि तो सुखंद एवढं भारी सुटलो ना आत्ताच तुम्ही तुमचं शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही खाऊन बघा करा आणि आणि आपल्या ह्याच पाण्यात ना पीठ मळूचा म्हणून आपण आता गॅस बंद करूया ना बंद. थंड होऊन दे ना आता. भात भाजत नाही तर माझं. आता गव्हाचा पीठ आपण गव्हाचं पीठ घेतलंय ते पण आपण आता चाळून घेऊया ना. बस ना. बस झाला. कुरकुरीत म्हणजे खुसखुशीतपणा येतं ना कुरकुरीतपणा असो तांदळाच्या पिठात. टाकूक विसरलं मी बाजारात ना घेऊन इलोय पण टाकूक विसरलं नाही गे. आता मळताना टाकली तरी चालतं तसं काय. शिजूचा काय विषय नसताना. नाही नाही. हे करून घेते गरम आणा लगेच हात नाही घालू शकत तुम्ही पण हात घालू नको. आता हात भाजात तर ती जरा चमच्यानं त्या करून घेता. नंतर थोडा आपण थंड झाला ना या पीठ की हाताने चांगला मळून घेऊया. माझं ना कसं बसलो पुढे जरा थंडा पिलाय ना की लगेच बसता. हे बघा इथे आणि काही पण नाही लागणार त्याच्यातच मळणार ती पीठ. त्याला तर बघूया आपण आई कसा पीठ मळून मळता काय. हे बघ 4-5 ना मी तुमका आता करून दाखवतो कारण कसं होतं म्हणजे एकट्याचं काम नाही ना दा मग मी तिका लाटून दे मग ती तळून काढी. बघा तुम्ही बघू शकता आपलं खारको कसं बसतं बटाट्यासारखं फुगलो होतो.
बटाट्या वड्यासारखं. ती काय बोलली? वास मस्त खमंग असं सुटलो आहे ना. तूप असतं, तूप बीप होतं ना. बघा आता आपण हा एक घारगा लाटून घेतलाय आणि याच्यावर ना थोड्या तिळी हे करूया, चेपूया. कोणी सांगितलं आपल्याकडे पाळणा खाया? नाही बाबा, आपण कधी काढलेलं? काय नाही काढलेलं. नाही नाही नाही, कधीच नाही काढलेलं आणि आपल्याकडे नाही आहे ते मी भंगारात देऊन टाकलंय. माझे खराब झालं ते तुटलं ते. आणि आता दुसरा गोळा लागतो. चार साधे करून टाकलं तर तिळी लावलेले बघा. स्लो का? हो सासूबाई, एवढं 8 दिवसानंतर जावई आणि नातू इलो हा. काय मटण बिटन केलास की नाही? मटण वडे काय हत? नाही, मटण नाही केलं, घालगी केलंय जावयांसाठी आणि त्यांच्यासाठी चायनीज आणून घालून. चायनीज खाऊचा बाबू आज. मासे आवडतात तुला? वनाचा काय तर याचा काय का मासे होय? घालगे म्हटलं असेच खाव. आणि म्हटलं चायनीज जेवताना चायनीज. आणि हा बघा लाटून देता. रावयाला कापलेलो नाही. कापलेलं नाही. जावळ कोण कापता? कोंबड्याक कापतात. जाऊयाक कापलं नाही म्हणता काय बाबूया? डबल कामाला जाऊयाक कापलेलं नाही म्हणता. असंच म्हणतो आपल्या मालवणी भाषेत. मालवणी भाषेत. भीती वाटायला लागली तुमच्या मालवणी भाषेची. काय शोधता होय तो? काय माहिती काय शोधू गेलो तो. काय रे? हा, जाऊया का? तांदूळ कसे आहे? तांदूळ आता नको घेऊ बाबू. नको नको. शावणी काय करताच लाटताच तीळ बीळ लावून. मग खाऊन बघा हे. लय भारी. वडे रोज रोज तिखट खातात. गोड खाऊन बघा. माका सांगा बघ. लय भारी. खाऊन तरी बघ. अशी तर आणखी बघा ह्यो असो हा तीळ बीळ बाबू टेस्ट करूया. मारतय. अहो बघा गावलो बघा बघला बघा खातय. शावणीचं जरा कॅमेरा हे झालो. बघा काय म्हणतात का गो? घारगो. काय? घारगो. घारगो म्हणजे एक आहे ना म्हणून घारगो आणि कसं घारगे. घार गो खाते हा. बाबू खावा खावा आधी खावा आधी नाटक नको बघा. नाही भारी लागतं बघ का. तुला तर आवडेलच. गुड गुड. मस्त आहे मित्र. मस्त एक नंबर. कसा? मी बोललो मस्त आला मित्रांनो. हा बघा छावणी भारी मस्त मस्त. जावई खुश हुआ. एक गार गाँव. बोलो क्या चाहिए तुमको? 2000 टेस्टी. किती गेलेले ते एवढेच राहिले आहेत. तळते मी. आई अजून बनवते बघा इकडे. पण मी आता खायला घेतलाय. मग एवढा टेस्टी झालाय ना. हे एवढे कसे राहिले माहितीये? वहिनी बिनींना नेऊन दिले 4-4, 5-5. आम्ही असं काहीतरी नवीन ट्राय केलं ना की देतो एकमेकाला. मजा येतात. मग तर बघूया. एका वहिनींनी दादान झाल्या लय मस्त झालेत म्हणून. बाकीच्यांनी झालाही नाही. तर घारग्यांची रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही खूप 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 आवडेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन येतात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.
जय सद्गुरू.